माझे दर 2 महिन्यांनी वगैरे लुक्स चेंज झाले आहेत, नवीन कपडे आले आहेत. काही कारणांमुळे घरातल्यांपासून काही गोष्टी लपवल्या होत्या नेत्राने. स्ट्रिक्ट दाखवली आहे नेत्रा. बाबा प्रेमळ दाखवले आहेत. मुली खोटं बोलायला लागल्यात माझ्यामुळे. बघा हा आत्ताचा अद्वैत असा झालाय मला असं वाटतं, कारण त्याच्याबरोबर जे काही झालंय मागच्या 7 वर्षात. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेच्या सेटवर. आणि जसं की तुम्ही पाहताय, मालिकेने लीप घेतलाय. वेगवेगळे कॅरेक्टर्स आता आपल्या भेटीला येतात. अवेटेड एंट्री होणार आहे. आणि सध्या नेत्रा आणि अद्वैत माझ्यासोबत आहेत. कसे आहात तुम्ही? एकदम मस्त. तू कशी आहेस? खूप मजेत. बरं, अजिंक्य, लुक खूप चेंज झाला. आधी खूप असा डॅशिंग किंवा एक बॉय असा लुक होता. आता रिस्पॉन्सिबल मॅन. तर काय सांगशील कॅरेक्टरबद्दल आणि त्यामध्ये जो चेंज झालाय त्याबद्दल? मालिकेने 7 वर्षांचा लीप घेतला आहे. सो गोष्ट 7 वर्षांनी पुढे गेली, तर त्यामुळे हा सगळा लुकमध्ये चेंज केला आहे. आणि मला असं वाटतं की मालिकेच्या सुरुवातीला जेव्हा आपण एखादं कॅरेक्टर प्ले करत असतो तेव्हा सगळं नव्याने आपण त्या कॅरेक्टरचं आपण शोधत असतो. पण जेव्हा आता मालिका गेली 2-2.5 वर्ष आम्ही करतो आहे, ते कॅरेक्टरबरोबर आम्ही त्याचा सगळा प्रवास केला आहे. आणि आता 7 वर्षांनी लीप घेतली आहे, तर एक बॅकस्टोरी खूप छान ॲक्टर म्हणून तयार असते आपल्याकडे, तर परफॉर्म करायला अजून जास्त मजा येते. नवीन नवीन रिलेशन्स आता सगळ्यांबरोबरच असे डेव्हलप झालेले आहेत की नवीन नवीन अँगल आहेत प्रत्येक रिलेशनला काही ना काहीतरी. कारण 7 वर्षांनी, ह्या 7 वर्षात किंवा त्याच्याही आधी ज्या काही गोष्टी घडल्यात त्यामुळे एकमेकांबरोबरची नाती बदलतात. ज्या गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे आपल्या नात्यांमध्ये बदल घडत असतात. तर ते असं छोट्या छोट्या गोष्टी बदलल्यात, तर मजा येते. आणि तुझ्यासोबतच नेत्राचा सुद्धा लुक बदलला आहे. किंवा आता नेत्रा घरच्यांपासून थोडीशी म्हणजे मनाने थोडीशी वेगळं जे घरातले आहेत ते तिच्यापासून थोडेसे दुरावलेले दिसत आहेत. तर नेत्रा लुकबद्दल म्हणशील तर हा जवळपास माझा या मालिकेतला 10वा-11वा लुक आहे. म्हणजे त्या बाबतीत मी फारच नशीबवान आहे या मालिकेत. माझे दर 2 महिन्यांनी वगैरे लुक्स चेंज झाले आहेत, नवीन कपडे आले आहेत. सो मी त्या बाबतीत फार सुखी आहे. आणि आत्ताही म्हणजे फार काही बदल नाही केला आहे माझ्या लुकमध्ये. रादर मला जितकं काय कम्फर्टेबल असतं तेच मिळतं. मोरोवर आता 2 मुलींची आई मी प्ले करते आहे, त्यामुळे ते थोडंसं आहे काय बरं म्हणतात, गमतीशीर. कारण ते माहिती नाही ना कसं करायचं, तर ते थोडंसं ऑटोमॅटिकली कधीतरी होतं. कधीतरी असा विचार करावा लागतो की हां, मग आई कशी बोलते बरं मुलीशी, त्याचा विचार करावा लागतो. पण तेही करताना फार मजा येतेच आहे. आणि राहिला प्रश्न की घरचे दुरावले आहेत, तर हो, कथानक अशा प्रकारे आत्ता सध्या जे काही चालू आहे, तर काही कारणांमुळे घरातल्यांपासून काही गोष्टी लपवल्या होत्या नेत्राने. आणि अर्थात तिचं इंटेन्शन खूप चांगलं होतं, पण जे होतं ते खोटंच आहे. आणि त्याबद्दल मी सुद्धा अगदी सहमत आहे. खोटं बोलत म्हणजे खोटं बोलत, आणि त्याबद्दल जवळच्या माणसांना वाईट वाटणं अगदी साहजिक आहे. कारण कुठलंही नातं आपण म्हणतो की विश्वासाच्या बेसवर टिकलेलं असतं. आणि कुठेतरी नेत्राला कदाचित तो विश्वास वाटला नाही की बाबा हे आता सांगून हे समजून घेतीलच, आणि म्हणून तिने काही गोष्टी लपवून ठेवल्या. काही गोष्टींचा घरच्यांना त्रास होईल म्हणून लपवून ठेवल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे थोडेसे गैरसमज निर्माण झाले आहेत नेत्रा आणि अद्वैतमध्ये, नेत्रा आणि केतकी काकूंमध्ये, इंद्राणी आत्यांमध्ये. पण नेत्रा पूर्ण प्रयत्न करते ते गैरसमज दूर करण्याचा, आणि आय होप ती यशस्वी होईल. यापूर्वी मालिकांमध्ये किंवा कुठल्या प्रोजेक्टमध्ये आई बाबांची भूमिका साकारली होती? कारण आता 2 मुले आणि ऑब्व्हियसली लहान मुलांना काळजी पण घ्यावी लागते, सीन करताना त्यांना सांभाळून घ्यावं लागतं. तर हा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? मला असं वाटतं सुरुवातीला जेव्हा बाळ एकदम तान्ही होती लीप घ्यायच्या आधी, तेव्हा खूप काळजी घ्यायला लागायची, कारण की ती अगदीच तान्ही बाळ होती आणि सीनमध्ये त्यांना हँडल करणं किंवा त्यांना जसं कम्फर्टेबल आहे तसे सीन करावे लागायचे. आणि ती ऑफकोर्स आमचे डिरेक्टर किंवा प्रोडक्शन सगळीच काळजी घ्यायचं. पण असं मला वाटतं की आता ह्या मुलीच्या 7 वर्षानंतर मोठ्या झालेल्या मुली आहेत, त्या एक कमाल एनर्जी घेऊन आल्यात सेटवर. म्हणजे त्या सेटवर असल्या ना की धमाल सुरू असते, आणि ती लहान मुलांची तो एक इनोसन्स असतो, ती एक एनर्जी असते, त्याच्याबरोबर प्ले करायला. म्हणजे सीनमध्ये पण कधी कधी स्पॉन्टेनियसली गोष्टी इतक्या छान होऊन जातात की आपल्यालाच बघायला वाटतं की हे किती क्विक झालं आणि खूप स्पॉन्टेनियस होतं, खूप नॅचरल होतं. तर मला असं वाटतं ही एक गंमत मला नव्याने कळाली लहान मुलांबरोबर काम करायची. तू मालिकेत आई झालेली दाखवलीस, पण खऱ्या विषयात मावशी झाली आहेस पुन्हा एकदा. आणि असं म्हणतात की मावशी ही दुसरी आईच असते. तर त्याबद्दल काय सांगशील? तुझ्या घरी खुशबूला मुलगी झाली आहे, तो पुन्हा मावशी झाली आहे. येस, असं म्हणतात, आणि खरं ते खरं आहे की मावशी आईच असते.
कारण की म्हणजे ते असं फिलिंग तुम्ही वेगळं नाही करू शकत की आईला असं वाटतं आणि मावशीला वेगळं काहीतरी वाटतं. तेवढंच प्रेम वाटतं, तेवढीच अटॅचमेंट असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त कुठेतरी मावशी थोडं जास्त लाडावून ठेवू शकते की भाच्याने काहीतरी मागितलं आणि दिलं नाही असं होऊ नाही शकत. ज्या बाबतीत आई बाबा थोडेसे शिस्त पाळून असतात की नाही नाही, हे आता मागितलं म्हणून लगेच द्यायला नको चॉकलेट, आत्ताच खाल्लं वगैरे. तर माझं असं होतं की नाही बाबा, जितक्यांदा मागेल तितक्यांदा द्यायचं असं असतं. तर तेवढंच काही तो एक फरक आहे. पण अदरवाईज तू म्हणालीस तसंच असतं की आईवालीच फिलिंग असते. आणि सिरियलमध्ये मी तशी बिघडवणारी आई तर होऊ नाही शकत, कारण सिरियलच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. थोडीशी स्ट्रिक्ट दाखवली आहे नेत्रा. बाबा प्रेमळ दाखवले आहेत मुली की खोटं बोलायला लागलं. माझ्यामुळे. असं खरंच असा एक सीन आहे की जिथे मुलीसुद्धा चांगल्या हेतूने खोटं बोलतात आणि त्यातनं पण अद्वैत नेत्रामध्ये एक वाद होतो. तर येस तसंही पण पण म्हणजे लहान आहेत ग मुली, अजून त्यांना चांगल्या वाईटातला फरक कळायचा आहे ना. खरं आहे. हे मात्र खरं आहे. पण अद्वैतमध्ये एक खास बदल झाला, तर तुला कोणता अद्वैत आवडतो, पूर्वीचा की आत्ताचा? हे बघा, हा आत्ताचा अद्वैत असा झालाय मला असं वाटतंय, कारण त्याच्याबरोबर जे काही झालंय मागच्या 7 वर्षात, भले चांगल्या कारणासाठी असेल, पण काय होतं वेळोवेळी जर जे काही झालंय हा म्हणजे वेळोवेळी त्याला बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत अंधारात ठेवलं गेलं, खूप वेळासाठी अंधारात ठेवलं गेलं. तरी काय होतं की जर पार्टनर आपला भले चांगल्या गोष्टीसाठी आपल्यापासून एखादी गोष्ट लपवत असेल किंवा आपल्याला खोटं सांगत असेल, तर मला असं वाटतं की नॅचरल आहे त्या मुलाच्या मनात पार्टनरविषयी थोडासा अविश्वास येणं, त्यांच्यामध्ये थोडासा दुरावा तयार होणं, जे आत्ता अद्वैत आणि नेत्राच्या नात्यात झालंय मला असं वाटतं, है ना. तो दुरावा आलाय. अगदीच पण आता मालिकेत एक अवेटेड कॅरेक्टर फायनली आलंय. मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचं होतं की कधी दाखवणार केदार, कारण केतकी काकूंच्या तोंडी सातत्यानं केदार केदार नाव असायचं. तर फायनली ते आलेत आणि त्यांनी तुझं कौतुक केलं की सेटवर सगळेच छान आहेत, पण अजिंक्यसोबत माझी स्पेशल वाईब मॅच झाली आहे. आमचं स्केचिंग वगैरे आम्ही करतो किंवा म्युझिक ऐकणं. तर सो काय सांगशील अजिंक्य त्यांच्याबद्दल? एकतर तो खूपच कमाल ॲक्टर आहे. मी त्याचं काम बरेच वर्ष बघत आलो आहे आणि तो आता खरं तर त्याच्याबरोबर काम करायची माझी पहिलीच वेळ. ही इज अमेझिंग पर्सन आणि जसं त्यांनी सांगितलं की त्याची चित्रकला त्याची पण आवडीचा विषय आहे. तर छान गप्पा होत आहेत, मजा येते. नेत्रा, तू काय सांगशील, कारण केदारची एंट्री झाली आहे, सो नेत्रासाठी काय असणार आहे, कसं वळण असणार आहे? प्रोमो पाहिलाय आम्ही नुकताच. येस. मुळातच या कथानकाचं वैशिष्ट्यच आहे की सुरुवातीपासून ज्या ज्या गोष्टी पेरलेल्या आहेत त्या आत्तापर्यंत हळूहळू हळूहळू ओपन होत आहेत आणि अगदी विरोचक, आणि त्यानंतरच्या काळातसुद्धा ते घडत होतं. आणि तसंच आता केतकी काकूंचा केदार आलेला आहे आणि खरंच मोस्ट अवेटेड होतं. वारंवार केतकी काकू त्यांचा विषय काढायच्या आणि इमोशनल व्हायच्या त्या गोष्टींना घेऊन. सगळ्यांनी शोधून झालं होतं, सगळ्यांनी होप सोडलेल्या होत्या. कुठेतरी वाटत होतं की रुपाली म्हात्रेने कदाचित त्याचा जीव घेतला असेल, कारण तिने ऑलरेडी इतके जीव घेतले होते. सो अशा पॉईंटवर येऊन सगळ्यांनी तो विषय बंद केला होता आणि आता अचानकच केदार काका परत आले आहेत. परत आले तर ते लंगडत आहेत, थोडेसे स्टॅमर करत आहेत. तर नक्की या 26 वर्षांमध्ये त्यांच्याबरोबर काय काय घडलं, कशामुळे ते घर सोडून गेले होते, का त्यांना किडनॅप करण्यात आलं होतं, का त्यांच्याबरोबर आणखीन काही वाईट घडलं होतं. 26 वर्षात असं नेमकं काय घडलं की त्यांना आमच्यापर्यंत पोहोचताच आलं नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू डिस्क्लोज होणार आहेत आणि त्या बघायला प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे. आणि नेहमी असं जेव्हा मालिकेमध्ये असं काहीतरी नवीन कॅरेक्टर येतं तर एक नवीन उत्साहसुद्धा ॲड होतो. म्हणजे जेव्हा ईशा रीमासुद्धा मोठ्या झाल्या, त्या आल्या, जसं हा म्हणाला की एक वेगळं नवचैतन्य असतं ते त्यांच्याबरोबर सीन करणं. तसंच आता बरोबर सुद्धा घडतं आहे, कारण एक नवीन कॅरेक्टर त्याचा स्वभाव घेऊन आला आहे आणि आमचे एक इक्वेशन्स आहेत, तर आता हळूहळू ते सगळे इक्वेशन्स त्याच्या स्वभावाप्रमाणे सुद्धा चेंज होणार आहेत. सो ते करताना ॲज अन आर्टिस्ट आम्हालासुद्धा फार मजा येते आणि कथानकातसुद्धा तेवढंच एक इंटरेस्ट निर्माण होणार आहे फॉर शुअर. कारण अर्थात पुढची गोष्ट आम्हाला थोडीफार माहिती जी आत्ता आम्ही सांगू शकत नाही, बट खूप इंटरेस्टिंग आहे आणि खरंच लोकांना मजा येईल पाहायला. अगदी. सो आम्ही सुद्धा एक्सायटेड आहोत, कारण केदारची एंट्री आम्ही सुद्धा खूप वाट बघत होतो की कधी होणार. त्यामुळे आणि तुमच्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. आणि मालिकेसाठी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल, कारण केदार येतं? एक हे सांगू की प्लीज नक्की बघा मालिका, कारण आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं आहे म्हणून आत्ता लवकरच आम्ही 700 भागांचा पल्ला गाठणार आहोत आणि हे सर्वस्वी तुमचं क्रेडिट आहे, कारण एका खूप
वेगळ्या विषयाला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि आता म्हणून 700 भाग ज्याचा विचार खरंच कोणी केला नव्हता तिथपर्यंत आम्ही पोहोचलो आहे. आणि आता ह्या पॉईंटला येऊन सुद्धा अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशी मालिकेच्या तुम्ही जी गोष्ट ऐकली होती की केदार काका हरवले, ती गोष्ट आता ही कुठेतरी 690व्या भागावरती आम्ही ओपन करतोय. सो तुम्ही विचार करू शकता की किती छान गुंफलेलं कथानक आहे आणि यापुढे सुद्धा तुम्हाला हे कसं एंटरटेन करणार आहे. सो नक्की मालिका बघत राहा. आणि दिवाळी येते तर तुम्हा सर्वांना 7व्या मुलीची 7वी मुलगीच्या टीमकडनं दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा. खूप छान एन्जॉय करा, भरपूर फराळ खा, फटाके कमी फोडा आणि स्वतःची काळजी घ्या. दॅट्स इट. मामा थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.